यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस येथील बहुचर्चित लेआउट घोटाळ्याची चौकशी अखेर एसआयटीने पूर्ण केली। दिग्रस नगर परिषद क्षेत्रात आरक्षित ग्रीन झोन आणि विकास योजनेतील भूखंडावर तब्बल 90 लेआउट अनधिकृतरित्या थाटल्याचे चौकशीत उघड झाले। एसआयटी सोमवारी शासनाकडे 100 पानांचा अहवाल सादर करणार, यात अनेक अधिकाऱ्यांवर ठपकाही ठेवण्यात आला। शासन या प्रकरणात काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात विठुराईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्पेशल एसटी बसेस सोडल्या होत्या। यवतमाळ विभागातून सोडण्यात आलेल्या 250 बसेसच्या माध्यमातून 2,43,58,453 रुपये एवढे उत्पन्न मिळाले। यासाठी 4,74,533 किलोमीटर एवढा प्रवास लालपरीला करावा लागला। यवतमाळ जिल्ह्यात अभियंता ग्रुप यवतमाळ तर्फे सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। ग्रुपचे पदाधिकारी सदस्यांनी कडुनिंबासह विविध झाडे लावण्यात आली। कळंब तालुक्यातील पिंपळगाव ते परसळीकडे जाणारी गंगापूर गावाजवळील पुलांची उंची अतिशय कमी आहे, त्यामुळे थोड्या पावसातही पुलावरून पाणी वाहते। 3 गावांचा संपर्क तुटत असल्याने हा पूल उंच करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। सावडी साधोबा येथे सुभाषनगर या गावासह परिसरातील बहुतांश गावातील स्मशानभूमी शेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली। पावसाळ्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतकावर अंत्यसंस्कार करणे अवघड होत आहे। आर्णी तालुक्यात गोडवे लेआउट ते चिंतावर लेआउट मधील मुख्य रोडवरचे अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन मोर्चा काढून सुद्धा नगर परिषदेकडे अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर परिसरातील नागरिकांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले। जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केली। यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांचे पेरलेले बियाणे, खते, औषधी बनावट निघणे आणि त्यांचा काळाबाजार होणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात होता। या संदर्भात जागरूक शेतकरी तक्रारी करतात। विविध कंपन्यांना आणि कृषी सेवा केंद्र चालकांना याची किंमत मोजावी लागते। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न गवल्याचे 6 तक्रारी आल्या। याचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महागाव तालुक्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेली पदयात्रा सोमवारी दुपारी 2 वाजता दरम्यान महागाव तालुक्यातील श्री संत गजानन महाराज संस्थान ओंबडा येथे धडकणार असून समारोप होणार। या यात्रेमध्ये आमदार भास्कर जाधव, आमदार रोहित पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। वणी तालुक्यात कामगार, शेतकरी, शेतमजूर, आशा, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी व युवकांनी बुधवारी देशव्यापी संपला पाठिंबा देत वणी तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अ किसान सभा व सिटूच्या वतीने मोर्चा काढला। वणी तालुक्यात निळापूर गावात वाघाने केलेल्या हल्ल्यात 2 शेतकऱ्यांची जनावरे जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत वन विभागाला निवेदन दिले। जखमी जनावरांसाठी तातडीने आर्थिक मदत देण्याची आणि वाघाची त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी मनसेने केली। वणी तालुक्यात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वीज ग्राहक, महिला अत्याचार आणि वणी व परिसरातील विविध समस्यांसाठी वणी विधानसभा काँग्रेसच्या वतीने 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता येथील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। दिग्रस शहरातील शिवाजी चौकातील गांधीनगर, शंकर टोकीज, शिवाजी चौक ते मानवरा चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामध्ये सततधार पावसाचे पाणी साचून रस्त्यावर चिखलमय परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे पायदळ चालताना अनेकांच्या अंगावर चिखल उडतो। याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे।